हॅलो नमस्कार, मी सुप्रिया गपशप भी सुप्रिया गुरु ह्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर इथे आज होळीचा दिवस आहे, रंगपंचमीचा, आणि तर पोरी मस्त असे तयार झाले आहेत। तयार म्हणजे त्यांना पुन्हा ऑइलिंग केलं आहे, केसांपासून त्या हाताला, पायाला, चेहऱ्याला, आणि ह्या पुन्हा असे रेडी झाले आहेत। ह्यांना बाहेर पाठवते, त्याचबरोबर स्वतःला पण केसांना ऑइल वगैरे लावलं होतं आणि मी सुद्धा प्रॉपर रेडी होऊन बसली। हे लोक सगळे वाट बघत होते बाहेर की कधी येते। आम्हाला नाश्ता करायला थोडासा उशीर झाला, कारण की आदल्या रात्री झोपायला उशीर झाला, त्याच्यामुळे नेक्स्ट डे उठायला थोडासा उशीर झाला। पण बऱ्यापैकी होळी आम्ही 1.5-2 तास मस्त अशा लेडीजनी खेळलोत। आम्ही टेरेसवरती गेलेलो, खूप धमाल केली आहे। पुढे पूर्ण व्लॉगमध्ये आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर मी व्लॉग इथे कंटिन्यू करते। बाबा आजा, हैप्पी होली। हैप्पी होली। बघा ये चल मी पण येते कलर घेऊन। ए चल रुपेश, मला कलर दे, मला हैप्पी होली। मला पण कलर हैप्पी होली। घरान करून हैप्पी होली। हैप्पी होली। हे था वीडियो कसा फुगा पण इथे आम्ही वर टेरेस वरती खेळतोय। आयुष्य मीनाक्षी को सब मोबाइल पर है। नहीं बबल स्कूटी वाईट नाही, थोड़ा और सब कब आएंगे पता नहीं, हम सिर्फ चौथे माले पे वाले ही आए। फक्त चौथ्या माळ्याचेच आलो। हा तुझी मम्मीला भिजवता दे बघ। आई शप्पा, आणि तू मला भिजव। सिर्फ अपनी होली है, चौथे माले की होली है। आई शप्पा मेरे पे। श्रद्धा को नहीं बुलाया? श्रद्धा इथे असा आमचा अवतार झालाय बघा, कसे दिसतो आम्ही। ही मीनाक्षी आणि मागे सगळे मंडळी आहे। चालू आहे आमची अजून होळी चालू आहे। किती वेळा हिने कलर लावला असेल मला, तरी तिचं अजून मन नाही भरलं। माझी लेक रुंजी डोळ्यात जायला सोन्या। ए चल, घराची चावी भेटली, चल आपण बलून्स घेऊन येऊया। चल चल चल। ए मीनाक्षी मी येते बलून घेऊन, खाली घरातून येते पटकन बघून। ए रुंजी तो माझा कलर तू घेऊन गेलीस, मी शोधत होती तिकडे। पाणी टाकलं मेरा भी ऐसे अभी 4 साइड में रखने वाली। मोबाइल की जान खतरे में। वाह 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 वाह।
इथे डीजेची सोय झाली आणि आता डीजे चालू करणार आहे खास आमच्यासाठी सगळ्यांसाठी नाचायला. जेंट्स मंडळी किती कष्ट घेत आहेत लेडीजसाठी. इथे मस्त असे होळी खेळून झालं आहे. भरपूर होळी खेळलो, पण फक्त 10 मिनिटाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे. त्याचबरोबर इथे शेवटी आम्हाला इथे खाऊसुद्धा ठेवला होता, कारण की आम्ही 2 तास तरी होळी खेळत होतो. तर मस्त खाऊमध्ये होतं शेव आणि बुंदी. तर शेवबुंदी तर माझी खूप फेवरेट आहे. मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी वरच खाल्ली टेरेसवरती आणि त्याच्यानंतर खाली आलो, आंघोळ वगैरे केल्या. पोरीला आंघोळ वगैरे मी घातले, स्वतः आम्ही सगळे फ्रेश झालो. त्याच्यानंतर एका साईडला इथे जेवणाची तयारी चालू आहे. इकडे चिकनचा रस्सा केला आहे आणि मोठ्या कुकरमध्ये केला आहे भात, त्याचबरोबर कांदा लिंबू वगैरे चिरून ठेवलेला. त्याच्यानंतर मस्त असं पोटभर जेवलो आणि 2 तास मस्त झोपलो. 6 वाजता उठलो आणि पुन्हा संध्याकाळचं आवरलं. त्याच्यानंतर मुलींसाठी खास पिझ्झा ऑर्डर केला होता. हा वॅल्कनो असतो ना, मध्ये सेंटरला चीज असतं. मी सुद्धा फर्स्ट टाइम ट्राय केला, पण पिझ्झा खूप भारी होता, खूप म्हणजे खूपच भारी होता. त्याच्यानंतर तेच आपलं रोजचं रात्रीचं रुटीन, भांडे वगैरे घासले आणि त्याच्यानंतर थोडं भांडे इथे स्पीडमध्ये दाखवते. बऱ्यापैकी भांडे होते, सकाळपासूनची भांडी होती, नाश्त्यापासूनची भांडी जी मी डायरेक्टली फक्त संध्याकाळी एकदाच घासते. त्याच्यानंतर भांडे वगैरे घासून घेतले
त्यानंतर इथे बसले आहे माझ्या शिलाई मशीनवरती. तर माझे कुर्तीज होते ते अल्टर करायचे होते. त्याआधी हा माझा परकर आहे, तो थोडासा हाईटला असल्यामुळे त्याला मी आतून अल्टर करत होती, शॉर्ट करत होती थोडासा. तर इथे असे माझे कुर्तीचे वगैरे मी पुढे केलं आहे, ते काय व्हिडिओमध्ये इथे दाखवलं नाही. त्याच्यानंतर इथे मी बऱ्यापैकी 1.5 ते 2 तास तरी शिलाई मशीनवरती बसले, कारण बऱ्यापैकी कुर्तीज मला अल्टर करायचे होते. तर त्यानंतर मी ब्लॉग इथेच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू.